महाराष्ट्रातील महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचा 8वा हप्ता 15 फेब्रुवारीला जमा होणार। महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत दरमहा 1500 रुपये आर्थिक मदतीचा लाभ मिळणाऱ्या महिला मोठ्या उत्सुकतेने फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट पाहत होत्या। आता एका दिलासादायक अपडेटनुसार 15 फेब्रुवारी 2025 रोजी या योजनेचा 8वा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। 7 महिन्यांत मिळाले 10,500 रुपये, आता मिळणार आणखी 1,500 रुपये। ही योजना जुलै 2024 मध्ये सुरू झाली आणि आतापर्यंत पात्र महिलांच्या खात्यात एकूण 10,500 रुपये जमा करण्यात आले आहेत। यामुळे अनेक महिलांना आर्थिक आधार मिळाला असून त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे। घर खर्च, शिक्षण, आरोग्य सेवा आणि दैनंदिन गरजांसाठी हा निधी उपयुक्त ठरत आहे। 5 लाख महिलांना धक्का, सरकारने अपात्र ठरवले। मात्र काही महिलांसाठी ही बातमी तितकीशी चांगली नाही। महाराष्ट्र सरकारने 5 लाख महिलांना योजनेतून वगळण्याचा निर्णय घेतला आहे। महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की सखोल तपासणीनंतर या महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे। कोणत्या महिलांना अपात्र ठरवले? सरकारने खालील गटातील महिलांना योजनेपासून वंचित ठेवले आहे। 2.3 लाख महिला ज्या आधीपासून संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत। 1.1 लाख महिला ज्या 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आहेत। 1.6 लाख महिला ज्या किंवा त्यांच्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन आहे, नमो शक्ती योजनाचा लाभ घेत आहेत किंवा स्वतःहून अर्ज मागे घेतला आहे। हा निर्णय घेताना सरकारने स्पष्ट केले आहे की योजनेचा उद्देश गरजू आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिलांना मदत करणे आहे। त्यामुळे दुहेरी लाभ घेणाऱ्या किंवा अपात्र ठरणाऱ्या महिलांना वगळण्यात आले आहे। फेब्रुवारीचा हप्ता मिळणार का? तुमचे खाते तपासा। फेब्रुवारी महिन्याचा 1,500 रुपयेचा हप्ता 15 फेब्रुवारी 2025 रोजी जमा होईल। मात्र ज्या महिलांची डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सेवा सक्रिय नाही किंवा कागदपत्रे चुकीची आहेत, त्यांना हा हप्ता मिळणार नाही। लाडकी बहीण योजनेमुळे महिलांचे जीवन बदलते। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील हजारो महिलांसाठी संजीवनी ठरत आहे। अनेक महिलांनी सांगितले आहे की या योजनेमुळे घरखर्चात हातभार लागतो, मुलांच्या शिक्षणासाठी पैसे वापरता येतात आणि आर्थिक अडचणी काही प्रमाणात दूर होतात। काही जणींनी तर लहान व्यवसाय सुरू करून आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग निवडला आहे। लाभार्थींनी काय करावे? तुमच्या बँक खात्याची डीबीटी सेवा सक्रिय आहे का हे तपासा। कोणत्याही त्रुटी असल्यास त्वरित सुधारणा करा। सरकारी वेबसाईट किंवा स्थानिक अधिकारी यांच्याकडून अपडेट मिळवत राहा। महिलांसाठी आशेचा किरण, पुढील हप्त्यांची प्रतीक्षा सुरू। सरकारने स्पष्ट केले आहे की पात्र महिलांना पुढील महिन्यांतही ही आर्थिक मदत सुरू राहील। त्यामुळे महिलांनी काळजी करू नये आणि आपल्या माहितीची पडताळणी करून योग्य वेळी हप्ता मिळेल याची खात्री करावी। 15 फेब्रुवारीला तुमच्या खात्यात हप्ता जमा झाला का याची खात्री करा आणि जर काही अडचण असेल तर त्वरित उपाययोजना करा।